श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मानवी जीवनात वेळ, परिस्थिती आणि ठिकाण खूप मोठी भूमिका बजावत असतात. काही वेळेला जे काही घडणार असतं त्यानुसारच परिस्थिती बनत जाते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा मृत्यू होणार असतो ती परिस्थिती कशी तयार होते. यासंबंधी मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे. ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, कलियुगामध्ये चक्रवर्ती सम्राट होते, ज्याचं नाव सम्राट विक्रमादित्य होतं. सम्राट विक्रमादित्य एक खूपच पराक्रमी, विद्वान, कुशल जेव्हा अस्वल खाली उतरला तेव्हा त्या अस्वलाने एका सुंदर मुलीचं रूप धारण केलं व त्यानंतर ती सुंदर मुलगी जंगलात असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली व विहिरीच्या काठावर बसली. राजा लांब उभा राहून हा सर्व प्रकार पाहत होता. राजा विचार करत होता की हा अस्वल जो आता मुलगी झाला आहे तो पुढे काय करेल. थोड्याच वेळानंतर राजाचे 2 शिपाई जे रात्रपाळीवर होते ते त्या विहिरीजवळ आले. ते दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ होते. छोट्या भावाची नजर जेव्हा विहिरीजवळ पडली तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी दिसली. तेव्हा छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला, दादा बघ, त्या विहिरीच्या काठावर किती सुंदर मुलगी बसली आहे. माझं मन करत आहे की मी या मुलीसोबत लग्न करावं. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, मोठा भाऊ असताना छोटा भाऊ लग्न कसा करू शकतो. मी मोठा आहे आणि म्हणून तुझ्या आधी मी लग्न करणार आणि म्हणूनच या मुलीसोबत मी लग्न करणार आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, या मुलीला पहिलं मी पाहिलं आहे आणि म्हणूनच तिच्यासोबत लग्न मी करणार. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, आपण उगाचच भांडण करत आहोत. आपण असं केलं
पुढे सरकत होता. काही दूर गेल्यानंतर समोर एक नदी होती. तो विषारी नाग त्या नदीच्या किनारी पोहोचला. त्यानंतर काही क्षण तो नाग त्या नदी किनारी थांबला. राजा हा सर्व प्रकार लांबून पाहत होता. तो विषारी नाग काही क्षण त्या नदी किनारी थांबला व एकदम त्याने नदीमध्ये उडी मारली. नदीच्या मध्यभागी एक नाव चालत होती, ज्या नावेमध्ये 20-25 लोक बसले होते. तो विषारी नाग त्याच नावेच्या दिशेने जात होता. सम्राट विक्रमादित्य किनाऱ्यावर उभे राहून हा सर्व दृश्य पाहत होते. बघता बघता तो विषारी नाग त्या नावेमध्ये गेला. नावेमध्ये नाग आला आहे हे पाहून नावेमधील सर्व लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि जो तो स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उडी मारू लागला. त्या लोकांपैकी ज्यांना पोहता येत होते ते तर कसंबसं नदीमध्ये पोहून किनाऱ्यावर आले आणि ज्या लोकांना पोहता येत नव्हतं ते सर्व लोक पाण्यामध्ये बुडून गेले. थोड्या वेळानंतर तो नाग नदीतून बाहेर निघाला आणि नदीच्या किनाऱ्यावरून पुढे पुढे सरकू लागला. सम्राट विक्रमादित्य त्या नागाच्या मागे मागे चालले होते. काही दूर गेल्यानंतर आणि म्हणाला, तुला जर नसेल सांगायचं तर मरण्यासाठी तयार राहा. तुला माहीत नसेल, परंतु ही राजा विक्रमादित्यची नगरी आहे आणि मी येथील राजाचा एक प्रामाणिक नोकर आहे व धर्मात्मा राजाच्या नगरीमध्ये इतक्या लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाही. आता तू मरण्यापूर्वी मला सांग की तू कोण आहेस. राजा विक्रमादित्यांची धमकी ऐकून तो वृद्ध ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, मला माहीत आहे की हा महाप्रतापी सम्राट विक्रमादित्य यांची राजधानी आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तू स्वतः विश्वप्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आहे. परंतु तरीसुद्धा एक गोष्ट ऐक, तू मला नाही मारू शकत. तर एक दिवस असा येईल की मी तुला मारण्यासाठी येणार आहे
तेव्हा ब्राह्मणाचं हे बोलणे ऐकून राजा विक्रमादित्य विचार करू लागला, हा तर कोणी महान व्यक्ती दिसत आहे, कारण याने मला या देशात ओळखलं आहे. कारण राजा वेषांतर करून नगराचे भ्रमण करण्यासाठी निघाला होता. कोणीही राजाला ओळखू नये म्हणून राजाने वेषांतर केले होते. राजा विचार करत होता, ज्याने मला या वेशात सुद्धा ओळखले आहे, मग तो एखादा तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला, तू पुन्हा खोटं बोलत आहेस. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की त्या लाकूड तोड्या तरुणाच्या मृत्यूचं कारण तूच आहेस. तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे, झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला आहे. मला फक्त धर्मराज यांच्या आज्ञेचं पालन करायचं असतं. तरुणाचा मृत्यू तर झाडावरून खाली पडल्यामुळे होणार आहे असं लिहिलं होतं, आणि म्हणूनच मी अस्वल बनून त्या झाडावर चढून तशीच परिस्थिती निर्माण केली. नाहीतर तूच विचार कर, जर खरंच अस्वल असता तर या झाडावर चढू शकला असता का? कधीच नाही. परंतु तो मी होतो आणि माझ्यासाठी काही संभव नाही. आता त्या शिपाई भावांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना सुद्धा मी मारलं नाही. त्यांचा मृत्यू एकमेकांच्या हाताने लिहिला होता, आणि म्हणूनच मला एका सुंदर मुलीचे रूप धारण करावे लागले. नावेमध्ये सवार काही लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होणार आहे असं लिहिलं होतं, आणि म्हणूनच मला एका विषारी नागाचं रूप धारण करावं लागलं. हे राजन, मला असं वाटत आहे की आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल